मी कायम भूपृष्ठावरच्या पाण्याच्या बाबतीमध्ये बोलतो. भू म्हणजे जमिनीच्या खालचं जे पाणी आहे ते खूप शाश्वत पाणी आहे. त्याच्यावरती आपलं काम खूप मोठ्या प्रमाणात करण्याची गरज करता आहे, येऊ करू शकतं. हो. शकतो आपण. पण दुर्दैवानं आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. म्हणजे एखादे बघा आपल्या जर मौलिक एखादी गोष्ट असेल तर तिला आपण झाकून ठेवतो. म्हणजे अंगठी असेल तर ती वापरमध्ये असते, ती अशी काय आपण ओसरीवर ठेवत नाही. असं पाणी देखील खूप मौल्यवान आहे, त्याला झाकून ठेवलं पाहिजे. अगदी छोट्या छोट्या गोष्टी जरी लोकांना शिकवायला जर सुरुवात केली की बाबा माती आपल्याचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यावर काम करा, काही जाळू नका, शेतातला काडी कचरा जाळू नका, शेणखत गांडूळ खत याचा वापर करा, जमीन स्पॉजी होईल आणि भूगर्भात पडलेला पाऊस खालीच जाईल. म्हणजे ही छोट्या छोट्या गोष्टी आहेत की या छोट्या छोट्या गोष्टीतनं सुद्धा आपल्या गावातलं पाणी वाढू शकणार आहे. शहरामध्ये खूप मोठा अट्टाहास धरला जातो आपल्या की सगळ्या बिल्डिंगला कॉन्क्रीट झालं पाहिजे. पण पाणी मुरण्यासाठी आपण जर जमीन चोपण करून ठेवली तर पावसाचं पाणी खाली मुरेल, नाहीतर हे पाणी मुरणार नाही. मग ह्या छोट्या छोट्या ज्या जागृती आहेत, मला वाटतंय की या समाजानं एकत्र येणं, अधिकाऱ्यांबरोबर त्याची मैत्री निर्माण होणं यातनंच होणार आहे. तर त्यामुळे मला वाटतं की समाज यांना वेगळं करून पुढच्या काळात प्रश्न सुटू शकतात. बरोबर. आणि थेंबे थेंबे तळे साचे हे जे म्हटलं जातं त्याची पुन्हा एकदा प्रचिती येते. प्रत्येक वेळेला निसर्ग ते आपल्याला दाखव. हे पहा, आता जो काही सांगितला मुद्दा की पाणी जिरवणे आणि मुरवणे, याच्याकडे फार मोठ्या प्रमाणात लक्ष देण्याची गरज हो. आहे. याच्यावर पुरेसा फंड्स दिला गेला पाहिजे आणि हे पाणी जिरवण्याचं मुरवण्याचं भूगर्भ पुनर्भरण करण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. पण त्याच्या विरुद्ध सरकारची धोरणं अशी विचित्र आहेत की वैनगंगा नळगंगा सारखा अव्यवहार्य प्रकल्प यांनी मंजूर केलेला आहे, 1,00,000 कोटी रुपये. सध्या महाराष्ट्रामध्ये 200 मेजर आणि मीडियम प्रोजेक्ट गेल्या 40 वर्षापासून प्रलंबित आहेत. ते 40 वर्षात आपण पूर्ण करू शकलो नाही. आणि आता हा असला मोठा 1,00,000 कोटीचा प्रकल्प हातात घेणे हा शुद्ध गाढवपणा आहे. आणि हा असा गाढवपणा सरकारने करू नये. तसंच जो आपण प्रचंड पैसा खर्च करतोय शक्तीपीठावर 1,00,000 कोटी, ते बुलेट ट्रेन 1,00,000 कोटी, हे असे प्रकल्प कशासाठी घ्यायचे? त्याच्यापेक्षा हे भूगर्भ पुनर्भरण करा की पाणी जिरवा मुरवा. अगदी कमी खर्चात हे सगळं होऊ शकतं. सगळ्या नदी नाल्या जर उकरल्या, खोल केल्या शिरपूर पॅटर्न सारख्या, तर मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. पण सरकारला ते नको आहे. मोठे मोठे टेंडर काढायचे आणि पक्ष चालवायचा हा प्रकार महाराष्ट्रात गेल्या 50 वर्षापासून सुरू आहे. हे सगळं बंद झालं पाहिजे. आणि अत्यंत बेजबाबदार असलेले हे लोकप्रतिनिधी यांनी महाराष्ट्राची एक प्रकारे वाट लावलेली आहे. आज इरिगेशनची इतकी वाईट परिस्थिती आहे, त्याच्यात एखाद्या दिवशी तुम्ही डिटेल कार्यक्रम सांगा, मी सांगतो महाराष्ट्रातल्या जलसंपदा विभागाची काय स्थिती आहे. नक्कीच आपल्याला या कार्यक्रमासाठी मी आमंत्रित करेलच. सुरेशजी, भारतीय हवामान विभागाच्या सॅटेलाइट इमेजेसमध्ये भारतावरील मान्सूनचे ढग गायब झाल्यानं पुढला काळ भारतीयांसाठी, महाराष्ट्र राज्यासाठी कसा असेल? निश्चितच आपल्या हवामान विभागाने 1 जूनला केरळला येणार आणि नंतर आपल्या महाराष्ट्रात 8 ते 10 जूनला येणार अशी घोषणा केली. हो, ते असफलता झाली. आणि कारण तापमान तिकडलं समुद्रातलं वाढलं आहे अल निनोच्या प्रभावामुळे. आणि नंतर पुन्हा त्यांनी घोषणा केली 5ला, ती पण असफल झाली. आता केली ती पण असफल झाली. आणि म्हणून माझ्या अभ्यासाप्रमाणे 24 तारखेपर्यंत मान्सून चालू होणार नाही आपल्याकडे, हे निश्चितच आहे. आणि मध्ये मध्ये काही गॅप पण राहणार आहे. पण तरी एक फायदा आहे की आपल्याकडे अरबी समुद्रामधून अनेकदा पाऊस येतो. म्हणजे जरी नैऋत्य मान्सून जरी ढासळला तरी. आणि मग आपल्या मुंबई आणि पूर्वेकडून जो मान्सून आपल्या अरबी समुद्राकडून येतो तिथून मान्सून आपल्याकडे येतो. म्हणजे 2 ज्या विंड्स आहे मान्सूनच्या त्या सक्रिय आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की आपल्याकडे पाऊस कमी तर होणार, पण 90च्या दरम्यान तरी आपल्याकडे पाऊस निश्चितच पोहोचणार आहे. आणि म्हणून आता शासनाने चुकीची माहिती न देता किंवा पुन्हा चांगला अभ्यास करताना म्हणजे हवामान विभागाने चांगला अभ्यास करून ही माहिती दिली पाहिजे, शेतकऱ्यांना दिली पाहिजे, नागरिकांना दिली पाहिजे. चुकीच्या माहितीमुळे शेतकरी फार, आताही सर्व शेतकऱ्यांनी पेरलेला आहे आणि पाऊस जवळजवळ गेलेला आहे, त्यांना पुन्हा पेरण्याची, दुसऱ्यांदा पेरण्याची वेळ आलेली आहे. तर तेव्हा या बाबतीमध्ये हवामान विभागाने आणि शासनाने केवळ याचं राजकारण न करता
किंवा मतदारांना खुश करण्याकरता न करता याचा शास्त्रशुद्धपणे अभ्यास करून सॅटेलाइटच्या द्वारे आणि तो लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. बरोबर आहे. पाणीबाणी निर्माण झालेली असताना एक योग्य रीतीनं याचं नियोजन करत राहताना दुसरीकडे याच्या बातम्यांचं कव्हरेज आणि सर्वसामान्यांपर्यंत योग्य ती माहिती जाणं हाच आमचा आजच्या या चर्चेमागचा हेतू होता. धन्यवाद तिन्ही मान्यवरांचे, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि या संदर्भात महाराष्ट्रातल्या जनतेसमोर चर्चा केलीत, विश्लेषण केलं आणि सद्य परिस्थितीला कसं हाताळायचं याचं मार्गदर्शन केलं. उपाययोजनांवरती आपण चर्चा केली, त्यासाठी धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.